नमस्कार मंडळी, कसे आहात सर्वजण? लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वजण नाचणीची भाकरी खायला जरा नाकच मुरडतात. म्हणूनच आज आपण अजिबात दह्याचा वापर न करता आणि फक्त 10 मिनिटात होणारे हे कुरकुरीत असे नाचणीचे डोसे करणार आहोत. दही, सोड्याचा जराही वापर न करता ह्या डोस्यांना जाळी देखील खूप सुंदर अशी येते. आणि त्यासोबत खाण्यासाठी शेंगदाणा आणि खोबऱ्याचा जराही न वापर करता छान स्पेशल अशी चटणी देखील करणार आहोत. नेहमी नाचणीच्या भाकरी करण्यासाठी जे पीठ वापरतो ना, तेच पीठ हे डोसे करण्यासाठी वापरावे. तर घरातील कोणतीही एक वाटी निश्चित करून त्या वाटीने 1 वाटी चाळून घेतलेले नाचणीचे पीठ, अर्धा वाटी तांदळाचे पीठ, त्याच वाटीने अर्धी वाटी बारीक रवा नसेल ना तर जाड रवा मिक्सरला फिरवून घेतला तरीही चालेल. तांदळाचे पीठ नसेल ना तर अजून अर्धा वाटी रवा घातला तरीही चालेल. एक बारीक चिरून घेतलेला कांदा, बारीक चिरून घेतलेली हिरवी मिरची, साधारण 1 इंच आलं. आता मी घेतलेल्या प्रमाणामध्ये आरामात मध्यम आकाराचे 5 डोसे तयार होतात. आता डोसे किती करायचे आहे ना त्यानुसार सर्व साहित्याचं प्रमाण घेतलं तरीही चालेल. अर्धा चमचा जिरे, नाचणीचे पीठ, रवा आणि तांदळाचे पीठ इतकंच मोजून घेऊन बाकीचं साहित्य तुमच्या गरजेनुसार तुम्ही वापरू शकता. पोह्याच्या चमच्याने साधारणपणे पाव चमचा हिंग. माझ्या मुलीला तर हे नाचणीचे डोसे खूप आवडतात. आठवड्यातून 2 ते 3 वेळा हे डोसे मी नक्की करते. चवीप्रमाणे मीठ. आपापल्या आवडीनुसार आपण यामध्ये बारीक चिरून कोणत्याही भाज्या देखील घालू शकतो. आता थोडंसं पाणी घालून आपण हे डोस्यासाठी बॅटर तयार करून घेऊयात. ज्याप्रमाणे आपण नेहमी घावण्याचं बॅटर तयार करतो ना त्याच कन्सिस्टन्सीचं हे नाचणीच्या डोस्याचं बॅटर देखील तयार करून घ्यावं. तर जवळपास मला हे बॅटर तयार करण्यासाठी 1.5 ग्लास पाणी लागलेले होते. आता बारीक चिरलेली कोथिंबीर घालून फक्त 15 मिनटं आपण हे बॅटर छान भिजवून घेऊयात. भिजवून घेतल्यामुळे रवा देखील छानपैकी फुलला जातो. बॅटर भिजेपर्यंत आपण झटपट अशी एक चटणी करणार आहोत. त्यासाठी पॅनमध्ये साधारणपणे अर्धा पळी तेल गरम झाल्यानंतर एक मोठा चिरलेला कांदा, 2 मध्यम आकाराची लाल बुंद टमॅटो, 8 ते 10 लसूण पाकळ्या, अर्धा इंच आलं, 3 हिरवी मिरची, शेंगदाणे, ओले खोबरे किंवा फुटाण्याचा जराही वापर न करता घरात उपलब्ध असणाऱ्या फक्त 6 ते 7 जिन्नसापासून ही खमंग अशी चटणी होते. हलकंसं परतून झाल्यानंतर फक्त 5 मिनिटासाठी त्यावरती झाकण ठेवून घ्यावं. तर अशा प्रकारे सर्व जिन्नस छान भाजून झाल्यानंतर आता पूर्णपणे थंड करून मिक्सरच्या जारमध्ये मी या ठिकाणी घालून घेतलेले आहेत. आता त्यामध्ये अर्धा चमचा जिरे, मूठभर कोथिंबीर, चवीप्रमाणे मीठ घालून छान बारीक असे वाटून घ्यावेत. गरज लागली तरच या चटणीमध्ये वाटताना पाणी घालावे. शक्यतो टमॅटो आणि कांद्यामुळे अजिबात वाटताना पाण्याची गरज लागत नाही, परंतु तुम्हाला लागलं तर तुम्ही जरूर घाला. आता चटणी खूप पातळसर अशी आवडत असेल ना तर त्यामध्ये थोडंसं पाणी घालून चटणीची कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करू शकता. चला तर आता एका बाजूला चटणी देखील तयार झालेली आहे आणि दुसऱ्या बाजूला छानपैकी आपला रवा देखील बॅटरमध्ये फुललेला आहे. आता भिजल्यानंतर मी व्हिडिओत दाखवलं आहे ना त्याचप्रमाणे बॅटरची कन्सिस्टन्सी असायला हवी. ह्यापेक्षा बॅटर जास्त पातळ आणि जास्त घट्ट देखील असू नये. अजिबात दही आणि सोड्याचा वापर न करता छान जाळीदार असे हे नाचणीचे डोसे तयार होतात. डोसा पॅनला सुरुवातीला चव बाजूने तेल लावून घेऊयात. आता डोसा घालताना कधीही गॅसची आच थोडीशी मोठीच करावी. गरम पॅनवरती डोसा बॅटर घातलं ना तर डोस्याला जाळी खूप सुंदर अशी येते. डोसा बॅटर अशा प्रकारे घालून झाल्यानंतर थोडंसं आता वरती आपण तेल घालून घेऊयात.
डोस्याची वरील बाजू हलकीशी कोरडी होईपर्यंत झाकण ठेवून नंतर 1-2 मिनिटांसाठी झाकण काढून घ्यावे. थोडंसं तेल घालून डोस्याच्या सर्व कडा सुटायला लागल्यानंतर डोसा पलटी करून दुसऱ्या बाजूने देखील खरपूस असा भाजून घ्यावा. समजा तुम्हाला ह्या डोस्याच्या बॅटरपासून उत्तप्पा करायचा असेल ना, तर फक्त बॅटरमध्ये पाणी घालताना थोडंसं कमी घाला. उत्तप्पे दिवसभर देखील छान मऊ लुसलुशीत राहतात. अजिबात ते खाताना घास देखील लागत नाही. आणि नेहमीच्या डोस्यापेक्षा ह्या डोस्याला चव देखील खूप सुंदर अशी येते. म्हणूनच मी सांगते, एकदा तुम्ही जे नाचणीची भाकरी खात नाही ना, त्यांना हा नाचणीचा डोसा करून दिला ना, तर परत परत करा म्हणतील. तर अशा प्रकारे कुरकुरीत अशी नाचणीचे डोसे आणि त्यासोबत झटपट अशी चटणी करून घेतलेली आहे. तर तुम्ही देखील मी दाखवल्याप्रमाणे डोसे करून पहा आणि कसे झाले ते मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला अजिबात विसरू नका. नेहमीप्रमाणे रेसिपी आवडली तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा, बेलची घंटी वाजवायला विसरू नका. धन्यवाद.